वाशिम जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या गोस्ता गाव इथल्या डिंक व्यवसायामुळे राज्याच्या नकाशावर ठळकपणे समोर आलं आहे। उमेद अभियानाच्या मदतीने इथल्या गजानन स्वयंसहाय्यता महिला उद्योगाच्या महिला भरघोस नफा कमवताना दिसतात। हे आहे वाशिम जिल्ह्याच्या दुर्गम आणि आदिवासी भागात वसलेलं आणि पूस नदीच्या पात्रालगत विस्तीर्ण जंगलांनी वेढलेलं गोस्ता गाव। या भागात धावंडा प्रजातीच्या झाडांचं प्रमाण खूप आहे। या झाडांना येणाऱ्या चिकामुळे निर्माण होणारं डिंक उत्तम प्रतीचं असल्यानं या गावात डिंक निर्मितीचा आणि विक्रीचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो। पूर्वी इथले आदिवासी लोक आणि स्वयंसहायता समूह या झाडांचा डिंक गोळा करत आणि तो 100 ते 150 रुपये प्रति किलो अशा मामूली भावानं व्यापाऱ्यांना विकत। या उद्योगाला चालना मिळाली ती उमेद अभियानाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे। उमेदचे तालुका प्रमुख पवन आडे यांनी गावातल्या गजानन महाराज स्वयंसहायता समूहाच्या महिलांना डिंक उद्योगाबाबत मार्गदर्शन केलं। या समूहाला मानव विकास कार्यक्रमामधून निधी मिळाला। याचा उपयोग करून या समूहांनी उद्योगासाठी आवश्यक ड्रायर, वजन काटा, पॅकिंग मशीन आदींची खरेदी केली आणि गावातील इतरांकडून डिंक खरेदी करून व्यावसायिक पद्धतीने त्याच्या पॅकिंग आणि विक्री उद्योगाला सुरुवात केली। आम्ही बचत करणं, बचत भरणं, कर्ज काढणं हेच करत होतो, पण जेव्हापासून आम्ही उमेद अभियानात गेलेलो आहे, अगोदर आम्ही डिंक जमा करत होतो पण तेवढा आम्हाला लाभ मिळत नव्हता। करत होतो, आम्हाला व्यापारी मिळत नव्हतं, आम्हाला भाव माहीत नव्हतं, आम्हाला कसं विकायचं, व्यवसाय कसं करायचं हे माहीत नव्हतं। पण जेव्हापासून उमेद अभियानात गेलेलो आम्हाला माननीय पवन आडे सरनं मार्गदर्शन केलं। शरीर मजबूत ठेवणं हे डिंकाचं लवचिक असते डिंकामध्ये, तर ते डिंक महाग विकल्या जाते बाहेरच्या भागातनी, पण ग्रामीण भागातनी थोडं स्वस्त आहे। तर आमचा डिंक नाही का प्रदर्शनी असते महालक्ष्मी सरस मुंबईला, त्याच्यात पण आम्ही नेतो आणि नागपूरला नेलं होतं, वाशिमला नेतो, अमरावतीला डिव्हिजनला नेलं होतं। प्रदर्शनी जिथं झालं तिथं आमचं डिंक जातात। डिंक व्यवसायातून आम्हाला जानेवारी ते एप्रिलपर्यंत आमचं ते सिजनेबल मोसम असतो, त्याच्यातून आम्हाला 84 ते 85 हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळते। ज्यावेळेस महिला जंगलात जातात त्यांना अडथळे येतात ना, डोंगराळ भाग असल्यामुळे जनावरांची भीती असते आणि चोरापासून पण भीती राहते, तर माणसाचा स्फोट करून आम्हाला जंगलात जावं लागते। त्याच्यामधून आम्हाला डिंक काढून आणावं लागतं, म्हणजे आम्हाला 200 ते 250 रुपये मजुरी एका महिलेला रोजगार मिळू शकतो प्रति दिवसाला। उमेद अभियानांतर्गत गोस्ता या गावाचे 20हून अधिक स्वयंसहायता समूह जोडले गेले आहेत। त्यामुळे शेकडो महिला या डिंक व्यवसायात सहभागी झाल्या आहेत। या उद्योगानं आता चांगली उभारी घेतली असून या डिंकाची विक्री मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्येही केली जात आहे। 2023 मध्ये या समूहानं 250 रुपये किलो याप्रमाणे 7 क्विंटल माल जवळपास 1,87,000 रुपयांना खरेदी केला। तो ड्रायरमध्ये वाळवून ग्रेडिंग करून टिकाऊ पॅकिंग करून 390 रुपये प्रति किलो याप्रमाणे 2,73,000 किमतीनं व्यापाऱ्यांना विकला। यातून 85,000 रुपयांचा नफा झाल्याची माहिती समूहाचे प्रमुख किरण ढगे यांनी दिली। आमचे पहिले किराणा दुकान आहे, किराणा दुकानमध्ये डिकाचा व्यवसायाचं म्हणजे डिक महिला आणत होत्या, मी खरेदी करून असं आम्हाला काही भाव मिळत नव्हता। काही म्हणजे खरेदीवाले येत होते पण काही भाव मागत होते आम्हाला, आता भावाचं काही माहिती नव्हती। 10 महिला मिळून आम्ही पाकिट तयार करतो आणि आज महिला बाजारामध्ये बसतो आम्ही। डिकाचे म्हणजे कसं आपलं गुडघे शरीराचे समजा ते असे दुखते हाडं गिडं, तर ते सामान एकत्र मिळून काजू गोडंबी सगळं एकत्र सामान मिळून समजा तुपामध्ये भाजून ते लाडू बांधून खाते। तर डिंकाचा दर्जा आणि उपलब्धता अशा गुणांमुळे वाशिमच्या गजानन महाराज समूहाचं नाव राज्यभरात नावारूपाला आलं आहे। देशातल्या दुर्गम भागातल्या महिलांच्या हाताला काम देण्यासाठी तसंच त्यांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी उमेद अभियानाची कामगिरी दिशादर्शक ठरते आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम।